वाशिम जिल्ह्यातील कारंजा तहसील अंतर्गत मानधन तत्वावर साधन व्यक्ती मनरेगा अंतर्गत 15 दिवसांकरिता निघालेल्या 64 जागांसाठी निघालेल्या जाहिरातीवरून सुमारे 800 ते 1000 युवक युवतींकडून अर्ज दाखल झाले व कारंजा तहसीलवर 5 ऑगस्ट रोजी मुलाखतीसाठी शेकडो युवक युवतींची गर्दी बघण्यास मिळाली। या जागासाठी जवळपास 1000च्या वर पोरांनी अर्ज केलेत। जे 4 तारखेचे अर्ज होते त्यांचे 5 तारखेला आज मुलाखती घेणार होते 1 वाजता। आता जवळपास 2 वाजता आहेत। सर्व पोरं या प्रेमायसेस मध्ये आहेत, आपण सर्व पाहता। आणि एकंदरीत विचार केला असता ही बेरोजगारी लक्षात घेता आज एक खेड्यात कामं नाहीत आणि दुसरी गोष्ट म्हणजे या 66 जागांसाठी एवढ्या मोठ्या प्रमाणात अर्ज आलेत। काल जेव्हा आम्ही अर्ज भरत होतो तेव्हा यामध्ये मी स्वतः एक MA झालेला युवक आहे आणि त्यामध्ये मनरेगाच्या माध्यमातून जे काही कामं होतात त्याला 238 रुपये मनरेगाच्या कामगारांना सरकार देत असतं। पण आता यांना किती देईल? मानधन तत्वावरती त्या जाहिरातीमध्ये एवढा शब्द होता आणि त्या शब्दावरती सर्वांनी इथं फॉर्म भरले आहेत, परंतु हे फॉर्म भरून सुद्धा आज जवळपास 800 लोकांची यादी इथं लागली आहे। 15 दिवसांकरिता अतिशय अल्प मानधनावर निघालेल्या या जागांसाठी झालेल्या या गर्दीमुळे राज्यातील बेरोजगारीचे चित्र बघण्यास मिळाले। निघालेल्या मनरेगाच्या त्या 66 जागेसाठी अर्ज केलेला आहे। त्या 66 पैकी तालुका साधन व्यक्ती 2, समूह साधन 4 आणि इतर ग्राम पातळीवर जे आहेत अशा 60 जागा आपल्या कारंजा तालुक्यात आहेत। त्या 60 जागेसाठी साधारणतः 600 ते 700 अर्ज आपल्या या कार्यालयात पोहोचलेले आहेत। हे 700 अर्ज आले कसे? कारण याच्या मागचं कारण आहे बेरोजगारी। सर्वात मोठी बेरोजगारी असल्यामुळे आज या 66 जागेसाठी आणि हा जो प्रोजेक्ट आहे हा कमी कालावधीचा प्रोजेक्ट आहे, तरी एवढी गर्दी आहे। किती दिवसाचा प्रोजेक्ट आहे हा? साधारणतः एक 15 ते 20 दिवसात हा प्रोजेक्ट असणार आहे। अशी आहे कारण बेरोजगार आहे, मुख्य म्हणजे बेरोजगारी हा सर्वात मोठा विषय आहे। त्यामुळे कुठेतरी थोडाफार का होईना रोजगार मिळावा याच अपेक्षेनं आपण या जागेसाठी अर्ज केलेला आहे। विदर्भ न्यूज करिता कारंजा येथून अक्षय लोटे यांचा हा वृत्तांत।